नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एकदम सॉलिड असं फिंगर चिप्स बनवणार आहोत. कारण बटाट्यापासून असे आपण विविध प्रकारच्या भाज्या पदार्थ बनवू शकतो. बटाटा वडा बनवू शकतो, समोसा बनवू शकतो, पाववडा बनवू शकतो. असं बरेचसे पदार्थ आपण बनवतो. त्याप्रमाणे आपण फिंगर चिप्ससुद्धा एकदम हॉटेलसारखे बनवणार आहोत. चला तर मग मी हे बटाटे धुवून किसून घेतले आणि त्याचे चिप्स बनवून घेतले आणि त्यावर मी तांदळाचे पीठ टाकले आहे आणि ते चांगले मिक्स करून घ्या की सर्व चिप्सला व्यवस्थित सारख्या प्रमाणात लागायला पाहिजे. आणि तेल गरम करायला ठेवून द्या. बटाट्यामध्ये कार्बोदके जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ते कार्बोदके आपल्या शरीराला एकदम खूप फायद्याचं असतात. त्यामुळे बटाटे खाणे पण मुलांना पण खायला देणे एकदम छान असते. त्यामुळे बटाटे आपण खायला पाहिजे. बघा, तेल तापायला ठेवले आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं थोडं, कारण ओले चिप्स असतात ना, त्यामुळे बटाटे कापल्यावर थंड पाण्यात ठेवायचे 9-10 मिनिट. नंतर 2 वेळा चिप्स जास्त म्हणजे चिप्स चांगले तळून टाकायचे, कुरकुरीत करायचे. 2 वेळा तळायचे तुम्हाला वाटलं तर, परंतु काही गरज नाही. मध्यम आचेवर म्हणजे थोडं पहिलं सुरुवातीला गरम आचेवर टाकायचं, नंतर थोडं मिडियम करायचं, जसं जसं सुकायला लागले तसं. आणि चहा पार्टी, मुलांचा टिफिन सगळ्यांसाठी आपण देऊ शकतो. सॉस आणि मेयोची सोबत आपण खाऊ शकतो. चिप्स एकदम गोड लागतात, छान लागतात. आणि फिंगर चिप्स खाण्याचा आपल्याला त्याच्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते. बटाट्यात कार्बोहायड्रेट असतात, त्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते आणि आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते. थोड्या प्रमाणात जरी आपण भूक लागलेली असली, खाल्ले लगेच शांत होत असतं आपलं पोट. आपल्या पोटातले कावळे थंड होतात. मग नंतर मुलांना आवडणारा एकदम आवडीचा स्नॅक्स असतो हा. झटपट पटपट तयार होत असतो आणि आपल्याला पण करायला जास्त टाईम लागत नाही. आणि घरचे जे आपण फिंगर चिप्स बनवतो ते बाहेरचे जे फिंगर चिप्सच्या तुलनेने एकदम सुरक्षित शेपटी असतात. कारण बाहेरचं जे फिंगर चिप्स असतात ते बटाटे व्यवस्थित धुवून घेत नाही, काय नाही. आणि स्वच्छ तेल खूप जुनं असतं, तळून काळं झालेलं त्यात तळून दिलेलं असतं. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. आणि झटपट बनणारा हा आणि वेळ पण कमी लागत असतं. पाहुणे आले तरी आपण एखाद्या कोणाचा उपवास असला तर आपण पटकन बनवून देऊ शकतो. त्यामुळे एकदम सोयीस्कर असा पदार्थ आहे. टिफिनसाठी तर चांगला पर्याय कधीतरी बदल म्हणून देऊ शकतो आपण. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे फिंगर चिप्स जास्त तेलात तळलेलं असतं, त्यामुळे मर्यादित म्हणजे नेहमी करून खाऊ नये. कधीतरी एकदा बनवावे महिन्यातून आणि थोडं प्रमाणातच खावे, कारण ते तेलकट असतात. त्यामुळे कोणाला थोडं जास्त खाल्ल्याने तेलाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जास्त खाल्ल्यास वजन वाढते, पचनाचा त्रास होऊ शकतो. आणि हे ओव्हनमध्ये बनवलेले फिंगर चिप्स एकदम आरोग्यदायी असतात जास्त. आणि त्यामुळेच बटाटे एकदम स्वस्त पण असतात, 20-30 रुपये किलो. त्यामुळे आणि बनवायला पण सोपे असतात, म्हणजे सगळ्याच दृष्टीने एकदम छान. बटाट्याची रेसिपी, बटाट्याची भाजी पण बनवायला, समोसे बनवायला, बटाट्याचं पराठा बनवतो आपण. खूप वेगवेगळे प्रकार आपण बटाट्यापासून बनवून देऊ शकतो मुलांना. आणि छानपैकी असं त्याची एकदम बटाट्याची रेसिपी आपण करू शकतो. आपल्याला जर कुठे सहलीला जायचं असेल, फिरायला जायचं असेल, तर आपण बटाट्याची एकदम छान अशी पिवळी भाजी बनवून घेऊ शकतो. आणि बनवूनच घेतो आणि एकदम छान लागते. मला तर खूप आवडते. आणि
बटाट्याचं पण भरीत पण करू शकतो बरं का मित्रांनो, खूप छान लागतं आपण जसं वांग्याचं भरीत करतो तसं. आणि हे बघा आम्ही चिप्स आता एकदम छान कडक होत आलेले, एकदम पिवळे झाले. आपण आता चिप्स काढणार आहोत. एकदम छान झाले, कडक झाले एकदम. बघा मी आता चिप्स काढते तेलातून. एकदम तेलात ते डुबक्या मारून मारून त्यांचं पोहून झाले. आता त्यांचे आंघोळ झाले, ते थकलेत आता पोहून चिप्स. आणि आता त्यांना आता बाहेर यायचं हे. त्यांच्यावर थोडं आता मसाल्याचे कपडे, मसालेदार कपडे टाकून देऊ आपण, म्हणजे ते दिसायला सुंदर दिसतील आणि दुसऱ्याच्या मनात पटकन भरतील. बघा तर मग आपण आता चिप्सला किती एकदम चटकदार बनवून टाकू. तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल. हे बघा किती एकदम छान असं क्रिस्पी चिप्स तयार केले आहेत. आणि तुम्ही एकदा खाऊन तर बघा, किती पुन्हा पुन्हा तुम्ही बनवाल. आणि हे बघा आता पुन्हा बाकीचे चिप्स तेलात उड्या मारतात हे एकदम छान. एकदम कडक. आणि मित्रांनो त्यात शक्यतो मीठ टाकायचं नाही, मीठ टाकल्याने लूज होतात. मीठ आपण सॉससोबत खातो ना, नॉर्मल खाताना थोडं नॉर्मल तुम्ही टाकू शकता, जास्त मीठ खायचं नाही. एकदम सॉस बरोबर खाल्याने मिठाची गरजच नसते, एकदम छान लागते. हे बघा मी आता आपले साधे मसाले, आपले घरी होममेड मसाला आपण टाकून चिप्स खाऊ शकतो. टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस बरोबर खाऊ शकता तुम्ही. आणि तुम्ही चिंचेची चटणी किंवा कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. एकदम छान असे टेस्टी झाले बघा चिप्स, एकच नंबर. हे तर होते बटाटे चिप्स. आणि तुम्हाला माझी तयार केलेले बटाटे चिप्स रेसिपी, कुरकुरीत बटाटा चिप्स कसा वाटला, रेसिपी कशी वाटली, आवडले की नाही ते मला सांगा कमेंट करून. आणि पुन्हा आपण माझ्या चॅनल